ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी बुल्ढाना की, जहां राजलक्ष्मी इंटरनेशनल स्कूल में दांडिया गरबा नाइट का आयोजन किया गया। साथ ही बात होगी धुले की, जहां भारी बारिश से कृषि फसलों को भारी नुकसान पहुंचा है। ऐसे तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। राजलक्ष्मी इंटरनेशनल स्कूल में 26 सितंबर को गरबा डांडिया नाइट का आयोजन हुआ। छात्र छात्राओं ने पारंपरिक वेशभूषा में नृत्य किया, प्रतियोगिता में भाग लिया और विजेताओं को पुरस्कार दिए गए। कार्यक्रम में स्कूल स्टाफ, अभिभावक और डीजे भजन झांकियों के साथ उत्साहपूर्ण माहौल बना। आयोजन ने संस्कृति, एकता और आनंद का संदेश दिया। डॉक्टर रामप्रसाद शेलके ने अपने मार्गदर्शन से विद्यार्थियों को कला और संस्कृति के महत्व से अवगत कराया। वहीं सोहले की शुरुआत सरस्वती वंदना से हुई। इस अवसर पर स्कूल के संस्थापक डॉक्टर रामप्रसाद शेलके, अध्यक्ष डॉक्टर मीनल शेलके, मुख्य अध्यापिका डॉक्टर प्रियंका देशमुख, उप प्रधानाचार्य फैजल उस्मानी, सीईओ सुजीत गुप्ता, प्राथमिक विभाग की मुख्य अध्यापिका प्रतीक्षा इंगले, सभी शिक्षकगण और बड़ी संख्या में अभिभावक उपस्थित रहे। बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता राजेश की रिपोर्ट। पालन मंत्री और विपणन एवं शिष्टाचार राज्य मंत्री जय कुमार रावल ने शिंदखेड़ा तालुका में कृषि तटबंध पर जाकर क्षतिग्रस्त फसलों का निरीक्षण किया। मंत्री जय कुमार रावल ने किसानों को आश्वासन दिया कि राज्य और केंद्र सरकार प्रभावित किसानों की मदद कर रही है। मंत्री जय कुमार रावल ने किसानों को सांत्वना देते हुए कहा कि केंद्र और राज्य सरकारें प्रभावित किसानों को हर संभव सहायता प्रदान करेंगी। कल हुई बारिश के कारण शिंदखेड़ा तालुका में केले और पपीते की फसलें काफी हद तक क्षतिग्रस्त हो गई थी। काल धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक असा आमच्याकडे जवळपास 50 मिलीमीटरचा पाऊस झाला आणि अवघ्या तासाभरामध्ये होतं ते नव्हतं झालं। हजारो हेक्टर आमच्याकडे केळी, पपई, ऊस, कापूस, मका या सगळ्याच गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एक चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण तयार झालं। मी इथे बांधावर आलो, आमचे सर्व शेतकरी बांधव यांच्याबरोबर आम्ही ही सगळी परिस्थिती बघितली। अर्थात त्यांचं दुःख एवढं मोठं आहे, शब्दांमध्ये आपल्याला सांगता येणार नाही, परंतु मी त्यांना आश्वासित केलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ, महाराष्ट्र सरकार हे तुमच्या पाठीशी उभं आहे आणि या शिंदखेडा तालुक्यातील, धुळे जिल्ह्यातील संबंध जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानाला जे काही कॉम्पन्सेशन महाराष्ट्र सरकार देईल त्याच्यामध्ये आवश्यक आपल्यालाही देणार। खरं तर आत्ता कालपर्यंत परिस्थिती चांगली होती, पण अवघ्या तासाभरामध्ये सगळं होतं ते उलट झालं आणि मग हातातला तोंडातला घास हा लोकांच्याकडनं निघून गेला। पपई जर तुम्ही बघितली तर रेडी पपई म्हणजे या पंधरवड्यामध्ये दिवाळीनंतर ही पपई बाजारात विकण्याची होती आणि चांगली किंमत या पपईला मिळणार होती। आता निसर्ग आपल्या हातात नाही आणि म्हणून ही सगळी जी परिस्थिती ओढवली आहे, या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी चिंता न करता महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आणि म्हणून चिंता करण्याची गरज नाही। जे शक्य होईल, जी ताकद लावता येईल ती ताकद लावण्यासाठी देवेंद्र भाऊ प्रयत्न करतात आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून मोठी मदत होईल अशा लोकांमध्ये मी त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतात, नक्कीच त्याच्यामधून मार्ग निघेल। सगळ्यांनी धीर धरला पाहिजे आणि या प्रसंगाला, या आपत्तीला सगळ्यांनी मिळून तोंड दिलं गेलं पाहिजे। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। नासिक के चांदवड़ में भारी बारिश से मक्का, सोयाबीन, बाजरा और प्याज की फसलें भारी नुकसान की जद में आ गई। शिवसेना सचिव भाऊ चौधरी ने किसानों और बांधों का दौरा कर स्थिति का जायजा लिया। उन्होंने नुकसान की रिपोर्ट सरकार और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को भेजकर प्रभावित किसानों के लिए पर्याप्त सहायता की मांग की है। मी आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील नारायणगाव या परिसरामध्ये फिरतोय। अक्षरशः प्रत्येक शेतामध्ये जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी आहे आणि जी पिकांची पाहणी केली ती पिकं म्हणजे जे काय आसमानी संकट आपण बघतो शेतकऱ्यांवरती, भयंकर असं संकट ओढवलेलं आहे। या संकटामधून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे। शासनाच्या वतीने जी काही मदत आहे माननीय
एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा अहवाल या संपूर्ण तालुक्याचा विधानसभेचा मी देणार आहे आणि जास्तीत जास्त मदत ह्या शेतकऱ्यांना कशी मिळेल याच्यातून शेतकरी कसा सावरला जाईल. मी आत्ता एक ठिकाणी नदीची पाहणी केली, त्या नदीच्या पुलावरनं सुद्धा जवळजवळ कमरे एवढं पाणी वाहतंय. 8-8 दिवस मुलांना त्या ठिकाणी शाळेत जायला होत नाही आहे. प्रचंड अशी अवघड परिस्थिती ह्या पूर्ण भागामध्ये आहे आणि माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, शेतकरी बांधवांना, मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, की हे संकट आलेलं आहे, या संकटातून आपण लवकर बाहेर पडू. या संकटातून बाहेर पडण्यासाठी जी काही मदत लागेल शासनाने ती मदत आपल्याला नक्की केली जाईल. शिवसेनेच्या शिवसेनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आपल्याला जी काही शक्य होईल ती मदत आम्ही करू. मी आत्ता रेणुका माता मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं, तिलाही साकडं घातलं की ह्या सर्व आसमानी संकटापासून आमच्या शेतकऱ्यांना धीर दे आणि ह्या शेतकऱ्यांना या संकटापासून वाचव. साहेब, आपला पक्ष सत्तेत आहे, आपण सत्ताधारी पक्षाचे सचिव आहात आणि आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री देखील आहेत. अशा काळात आपल्या पक्षाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना कसं असतं? नाही का शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी ज्या दिवशी मराठवाड्यामध्ये आसमानी पाऊस झाला, प्रचंड पूर आणि हे सगळं आलं, माननीय शिंदेसाहेबांनी सर्व कार्यक्रम रद्द करून त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये गेले, जालन्यामध्ये गेले, त्या संपूर्ण भागाची पाहणी केली आणि जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्यांना कशी देता येईल या ठिकाणी ठाम आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक आमचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जातोय शेतकऱ्यांचा आणि त्यांना दिलासा देतोय की हे जे संकट आलं या संकटातून आपल्याला सर्वांना त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्या शासन मदत करणारच आहे, पण त्यांना धीर देणं हे सुद्धा एक गरज आहे आणि धीर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी त्यांना करतोय. सोयाबीन, मका अतोनात नुकसानग्रस्त. नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।